दोन्ही गोष्टी आपल्याला म्हणायला लागतील. कॉन्स्टिपेशन हे लक्षणीय आहे आणि कॉन्स्टिपेशन ही सवयी आहे. जर यंग ग्रुपमध्ये गेलात तुम्ही, यंग एज ग्रुपमध्ये गेलात तर ही सवय आहे कॉन्स्टिपेशन. त्याच्यामध्ये सवयीचा फार मोठा भाग असतो. जसं की आपण बऱ्याच वेळेला जी काही गडबडीची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आपण संडास धरून ठेवतो आणि ओव्हर द टाईम आपल्या आतड्याला ती संडास धरून ठेवायची सवय लागते. तर याला आपण सवय म्हणू शकतो. पण लहान मुलांमध्ये किंवा ओल्ड एज ग्रुपमध्ये कॉन्स्टिपेशन हे आजाराचं लक्षण असू शकतं. जसं की ओल्ड एज ग्रुप म्हणजे जे 50 वर्षाच्या पुढचे लोक आहेत ज्यांच्यामध्ये जर कॉन्स्टिपेशन झालं तर कदाचित हे आतड्याच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. किंवा आतडं काही ठिकाणी आतडं छोटं झालं त्याच्यामुळं सुद्धा पेशंटला कॉन्स्टिपेशन होतं. तर याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन हे लक्षण आहे. लहान मुलांमध्ये जन्मताच त्यांच्या आतड्याचे काही आजार असतात त्याच्यामुळं कॉन्स्टिपेशन होतं. तर लहान मुलांमध्ये सुद्धा हे एक लक्षण आहे. तर कॉन्स्टिपेशन हे सवय आणि लक्षण ह्या दोन्ही गोष्टीचं प्रेझेंटेशन आहे. पण ते ॲज पर द एज आणि त्याच्याप्रमाणे आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती सवय आहे का लक्षण आहे हे सेपरेट केलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली पाहिजे.